नाशिकमध्ये माणुसकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे। नाशिक शहरातील सिडको परिसरात एका 8 वर्षाच्या मुलाला दुकानदाराकडून बेदम मारहाण करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। त्या मुलाकडून दुकानातील साहित्य पडलं आणि त्याचा राग दुकानदारानं त्याला धरत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेनंतर नाशिक पोलिसांनी दुकानदारासह 2 मुलांना ताब्यात घेतलंय। या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। नेमकं प्रकरण काय? नाशिक शहरातील सिडको परिसरात 8 वर्षाच्या चिमुकल्याला दुकानदारानं आणि त्याच्या 2 मुलांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला। आपल्या बहिणीसोबत पीडित मुलगा हा रायगड चौकातील लकी जनरल स्टोअर्स या दुकानात नोटबुक घेण्यासाठी गेला होता। मात्र दुकानाच्या काउंटरवर असलेल्या साहित्याला या मुलाचा धक्का लागला, त्यामुळे काउंटरवरील साहित्य खाली पडले। या क्षुल्लक कारणावरून दुकानदार जमदार अन्सारी आणि त्यांचा मुलगा बशीर अन्सारी या दोघांनी त्या मुलाला बेदम मारहाण केली। या मारहाणीत 8 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झालाय। धक्कादायक म्हणजे या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या 8 वर्षाच्या मुलाचे वडील अभिजित पाटील यांनाही दुकानदार आणि त्याच्या मुलाच्या मित्रांनी मारहाण केली। यामुळे घाबरलेल्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला। घटनेचा सर्व स्तरातून निषेध। दरम्यान नाशिकमध्ये 8 वर्षाच्या चिमुकल्याला लाथा बुक्क्यांनी बुटानं आणि दोरीनं मारहाण केल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। यात तो गंभीर जखमी झाल्याचंही दिसत आहे। या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। या प्रकरणावरून सध्या नाशिककरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। अवघ्या 8 वर्षाच्या मुलाला अशा प्रकारे निर्दयीपणे मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते। या घटनेचा सर्व स्तरातून निषेधही व्यक्त केला जातोय।